Welcome my dear students. In this video lecture today we are going to discuss restoration. Restoration म्हणजे पुनर्स्थापना, एखादी गोष्ट पूर्वस्थितीत आणून ठेवणे. The restoration period marked the reinstatement of monarchy in England with the return of Charles II to power in 1660. 1660च्या आधी म्हणजे 1642 ते 1660 पर्यंत सर ऑलिव्हर क्रॉम्वेल यांनी लोकशाही राज्य चालवलं. तिथे लोकशाही होती. त्याने प्रोटेक्टर ऑफ इंग्लंड हे पद धारण केलं होतं. म्हणजे रिस्टोरेशन 1642 ते 1660च्या दरम्यान तिथे लोकशाही होती. पण 1660मध्ये पुन्हा राजेशाही तिथे पुनर्स्थापित केल्या गेली. म्हणून म्हणतात द रिस्टोरेशन पिरियड मार्क द रिस्टेटमेंट ऑफ मोनार्की इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये पुन्हा राजेशाही प्रस्थापित झाली आणि त्यावेळी चार्ल्स II हा सत्तेत परत आला 1660मध्ये. दिस ब्रॉट अन एंड टू द प्युरिटन रेजिम ऑफ द कॉमनवेल्थ अंडर ऑलिव्हर क्रॉम्वेल. यामुळे काय झालं की जो एक प्युरिटन म्हणजे कर्मठ लोकांचा कार्यकाल होता, नियमांना एकदम कठोरतेने वागवणारे कॉमनवेल्थ प्रोटेक्टर ऑलिव्हर क्रॉम्वेल याचा कालखंडाचा अंत झाला. द पिरियड वॉज मार्क्ड बाय अन एक्सपान्शन इन ट्रेड, न्यू सायंटिफिक इन्व्हेन्शन्स, द ओपनिंग ऑफ क्लोज थिएटर्स अँड द रिवायवल ऑफ लिटरेचर अँड फिलॉसॉफी. या पिरियडमध्ये काय विशेष नोंदी घेण्यात आल्या, त्यात व्यापार खूप वाढला, नवीन नवीन वैज्ञानिक शोध लागले, बंद केलेले थिएटर्स पुन्हा चालू करण्यात आले म्हणजे नाटकगृहे, आणि इथे साहित्य आणि तत्त्वज्ञानाचं पुनरुज्जीवन झालं, पुनर्जन्म झाला या काळात 1660 नंतर. द रेस्टोरेशन एज केम टू एन एंड विथ द ग्लोरियस रेव्होल्युशन ऑफ 1688. आणि हे जे रेस्टोरेशन एज होतं हे 28 वर्ष चाललं, 1660 ते 1688. या 28 वर्षाच्या कालखंडात रेस्टोरेशन एज त्या कालखंडानंतर समाप्त झालं. कारण तिथे वैभवशाली क्रांती घडली 1688, ग्लोरियस रेव्होल्युशन. त्यामुळे रेस्टोरेशन संपलं, चार्ल्स IIचा कालखंड संपला. देअर वॉज ग्रेट प्रोग्रेस इन लिटरेचर ड्युरिंग दिस एरा. या युगात साहित्यात खूप महान विकास झाला. द रायटर्स ऑफ दिस एज ड्रीव इन्स्पिरेशन फ्रॉम क्लासिकल रायटर्स, सेटिंग ऑफ द न्यू क्लासिकल ट्रेंड इन लिटरेचर. या काळात जे लेखक होते जुन्या उत्कृष्ट काळातले, त्यांनी प्रेरणा घेतली आणि एक नवीन निओ क्लासिकल ट्रेंड निर्माण झाला साहित्यात. नवशास्त्रीय प्रवाह निर्माण झाला. द फॉर्म ऑफ अ टेक्स्ट बिगॅन टू बी गिवन मोर इम्पॉर्टन्स दॅन द सब्जेक्ट मॅटर. मग ते जे त्या टेक्स्ट म्हणजे त्या लिखाणाचं स्वरूप होतं, त्या लिखाणाच्या स्वरूपाला जास्त महत्त्व देण्यात आलं सब्जेक्ट मॅटरपेक्षा. म्हणजे विषय महत्त्वाचा न ठरता त्या विषयावर काय दर्जेदार लिखाण केलं जातं त्याला महत्त्व आलं. द वर्क्स ऑफ दिस पिरियड पोर्ट्रेड कंटेम्पररी एरिस्टोक्रेटिक अर्बन सोसायटी. त्या काळात जे काही लिखाण झालं त्यांनी कोणाचं चित्रण केलं तर त्या काळचे सरदार वर्ग जो होता राजाच्या दरबारचा, त्यांचं शहरी समाजाचं वर्णन करण्यात आलं. द लिटरेचर ऑफ दिस पिरियड वॉज मार्क्ड विथ रॅशनॅलिटी, intellect and wit, as well as an urbanity and licentiousness that was a reaction against the Puritan solemnness and temperance of the Commonwealth era. आता या काळातलं जे साहित्य होतं तर याला खास कशाने नोंद करण्यात आली याची? रॅशनॅलिटी म्हणजे विवेकवाद, बुद्धी, चातुर्य, त्याचप्रमाणे शहरीकरणासोबत लोक स्वैरी झाले होते, स्वच्छंद झाले होते. आणि हे काय होतं तर ही प्रतिक्रिया होती कोणाविरुद्ध? हे जे कर्मठ लोकांनी गंभीरता धारण केली होती आणि टेम्परन्स ऑफ द कॉमनवेल्थ एरा म्हणजे जे काही त्यांनी त्या कॉमनवेल्थ एरात बंदी आणली होती त्या सगळ्याविरुद्ध ही प्रतिक्रिया होती रेस्टोरेशन. म्हणजेच या काळातलं लिटरेचर निओ क्लासिकल लिटरेचर ग्लोरियस रेव्होल्युशनच्या नंतर 1688 नंतर. द एलिव्हेटेड हेरोइक ड्रामा ऑफ जॉन ड्रायडन अँड थॉमस ऑटवे वॉज फेवर्ड बाय द अप्पर क्लासेस. हा जो उच्च दर्जाचा एक जे नायकावर केंद्रित नाटक होतं जॉन ड्रायडनचं आणि थॉमस ऑटवेचं, हे खास करून अप्पर क्लासेस म्हणजे उच्चवर्गीय लोकांकडून याला खूप मागणी होती.
कारण यात उच्चवर्गीय लोकांचंच चित्रण होतं. द डिस्टिंक्टिव्ह कॉमेडी ऑफ मॅनर्स नाऊ रेफर्ड टू ॲज रेस्टोरेशन कॉमेडी वॉज डेव्हलप बाय जॉर्ज एथरेज, विल्यम वायचुरी अँड विलियम कॉन्ग्रीव हू सॅटराइज द सोशिएटल नॉर्म्स ऑफ द टाईम. आता त्या काळात एक विशिष्ट होती कॉमेडी ऑफ मॅनर्स म्हणायची, ज्याला आता रेस्टोरेशन कॉमेडी म्हणतात. हिचा विकास कोणी केला? जॉर्ज एथरेज, विल्यम वायचर्ली, विलियम कॉन्ग्रीव यांनी काय केलं, त्या काळात जे सामाजिक मापदंड होते त्या काळातले त्याची खूप यांनी टर उडवली, त्याचं विडंबन केलं. म्हणून याला म्हणतात कॉमेडी ऑफ मॅनर्स. ज्या काही प्रथा होत्या, ज्या काही लोकांच्या लकबी होत्या, डकबी होत्या, त्यावर यांनी कॉमेडी केली आणि त्याच कॉमेडी ऑफ मॅनर्सचं मग रेस्टोरेशन कॉमेडीमध्ये नामांतर झालं. ड्रायडन वॉज द टॉवरिंग लिटररी फिगर ऑफ द एज. ड्रायडन हा त्या काळातली अतिशय उच्च साहित्यिक फिगर होती, म्हणजे उच्च साहित्यिक त्या काळातलं व्यक्तिमत्व होतं. अ मेजर पोएट, एक मोठे कवी होते, प्ले राईट, मोठे नाटककार होते आणि क्रिटिक, मोठे टीकाकार होते. अदर इम्पॉर्टंट पोएट्स इन्क्लुडेड द अर्ल ऑफ रोचेस्टर अँड सॅम्युएल बटलर. आणि दुसरे महत्त्वाचे कवी ज्यांचा समावेश करता येऊ शकतो ते होते अर्ल ऑफ रोचेस्टर अँड सॅम्युएल बटलर. The major prose writers were Samuel Pepys, John Bunyan, John Locke and Afra Behn. आणि त्या काळातले मुख्य गद्य लेखक म्हणजे ज्यांनी कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, त्यात होते सॅम्युएल पेपीज, जॉन बनियन, जॉन लॉक अँड अफ्रा बेहन. या सर्वांनी त्या रेस्टोरेशन कॉमेडी म्हणजेच कॉमेडी ऑफ मॅनर्सला खूप वैभव प्राप्त करून दिलं. दिस इज ऑल अबाउट रेस्टोरेशन पिरियड. माय डिअर स्टुडंट्स, थँक्यू.